खरंच मानावं लागेल बिग बॉसच्या मेकर्सला, म्हणजे जेवढा प्रयत्न यांनी शो चालू ठेवण्यासाठी केला नसेल त्याच्याहून जास्त प्रयत्न ते निक्कीला पॉझिटिव्ह दाखवण्याचं करत आहेत. म्हणजे काल 3 गेस्ट बोलवले, त्याच्यात आले आपले बिचुकले साहेब, अनिल साहेब आणि नंतर आल्या राखी सावंत, पण एकाने असा कोणताच पॉइंट काढला नाही जेणेकरून निक्की निगेटिव्ह दिसेल. पण हा अंकिताला आणि डीपी दादाला थोडंसं टार्गेट केल्यासारखं केलंय. मला असं वाटतं की यांची स्ट्रॅटर्जी आहे की जे काही वोटिंग्स डीपी दादाला किंवा अंकिताला भेटत आहेत त्यांना खाली आणायचे आहेत आणि निक्कीला थोडं वरती घेऊन जायचंय, त्यासाठी हे सगळा गेम होता. इव्हन राखी सावंत येऊन सुद्धा असं काही आपल्याला बघायला भेटलं नाही जे आपण एक्सपेक्ट करत होतो. म्हणजे निक्कीला एक्सपेक्टेड होतं की असं काहीतरी होणार आहे, ती घाबरली होती, तिचे एक्सप्रेशन्स दिसत होते, तिला कंट्रोल होत नव्हतं, तिला राग येत होता. पण जेव्हा त्यांची एंट्री झाली थोडंफार काहीतरी बोलली, पण जे निक्कीलाही एक्सपेक्टेड होतं आणि आपल्याला एक्सपेक्टेड होतं ते काहीच झालेलं नाही. इव्हन राखी सावंतने सुद्धा निक्कीला अप्रिशिएटच केलं. तर हे बघून कुठंतरी बिग बॉसचा प्लॅन वाटतोय की निक्कीला वरती घेऊन जायचं, अंकितासाठीचं आणि डीपीचं थोडं पॉइंट ऑफ व्ह्यू शिफ्ट करून त्यांना खाली आणायचं आणि निक्कीला वरती घेऊन जायचं, असं मला वाटतंय. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा.